देवीचे दर्शन घेऊन येताना गाडीवरील ताबा सुटला व संरक्षण कठडा तोडून कार सुमारे 600 फूट दरीत कोसळली. या भीषण अपघातात गाडीमधील एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या प्रसिद्ध सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी दर शनिवार रविवारी भाविकांची गर्दी होत असते. रविवारी मोठ्या प्रमाणात भाविक गडावर आले होते. याच दरम्यान एका कारमधील सर्व भाविक हे सप्तशृंगी देवीच्या गडावरून दर्शन घेऊन परतत होते. यावेळी गडावर ओव्हरटेक करीत असताना कार चालकाचे कारवरील नियंत्रण गेल्याने कार संरक्षण कठडा तोडून थेट 600 फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की कार उलटी पलटी होत झाडाझुडपात अडकली. या अपघातात कीर्ती पटेल, रसिला पटेल, विठ्ठल पटेल, लता पटेल, पचन पटेल आणि मणिबेन पटेल मृत्युमुखी पडले आहेत. मृत झालेले सर्व भाविक हे पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी असून ते एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे. कार ज्या ठिकाणी कोसळली ती जागा अतिशय धोकादायक आणि सुमारे 600 फूट खोल सरळ दरी असल्याने बचाव पथकाला खाली उतरण्यास मोठ्या अडचणी येत होत्या. अपघातात मृत पावलेल्या भाविकांचे मृतदेह रात्री उशिरापर्यंत बाहेर काढता आले नव्हते. नाशिकहून अतिरिक्त बचाव पथक बोलवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. या घटनेतील बचाव कार्य अजूनही सुरू आहे.